कोल्हापुरातील जुना वाशीनाका इथल्या राजकपूर पुतळ्यासमोरच्या रंकाळा गार्डनमध्ये चक्क म्हैशी चरायला सोडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कळपानं या म्हैशी लॉनमध्ये चरत असून चालण्याच्या ट्रॅकवरून म्हैशींचा वावर तसंच मोठ्या संख्येनं भटकी कुत्रीही या उद्यानात मुक्तपणे वावरत असल्यानं फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। महापालिकेच्या उद्यानाला कोण वाली आहे की नाही अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होतायत। कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाचं कोट्यावधी रुपये खर्चून बाह्य सुशोभीकरण करण्यात आलंय। त्यामध्ये राजकपूर पुतळ्यासमोरील शाहू स्मृती उद्यानाचाही समावेश आहे। लॉन, वृक्ष, फुलझाडं, वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य तसंच ओपन जिम यामुळे या उद्यानात व्यायामासाठी तसंच फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढतीये। मात्र बागेच्या संरक्षणासाठी वॉचमन नाही, त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या काही म्हैशींचे मालक आपल्या म्हैशी चरण्यासाठी चक्क या बागेत सोडतायत। कळपानं म्हैशी या उद्यानात येत असून स्टेज समोरील लॉनवर निवांत चरतायत, त्यामुळे लॉनसह बागेतील अन्य झाडांनाही हानी पोहोचतीये। या ठिकाणी लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकही मोठ्या संख्येने येत असल्यानं बागेत चरणाऱ्या जनावरांपासून धोका निर्माण झालाय। भटक्या कुत्र्यांचं तर हे उद्यान आश्रयस्थानच बनलंय। कोट्यावधी रुपये खर्चून अत्यंत नियोजनबद्ध विकसित केलेल्या या बागेत जनावरं चरायला सोडण्याचं धाडस मालकांचं होतंच कसं असा प्रश्न उपस्थित होतोय। एखाद्या नागरिकानं याबाबत विचारणा केली तर संबंधित म्हैशीच्या मालकांकडून दादागिरीची भाषा वापरली जाते। महापालिका प्रशासनच ठोस कारवाई करत नसल्यामुळे जनावर मालकांचं फावतंय। यावर महापालिका कारवाई करत नसल्यानं आता नागरिकांना संघटित होऊन या प्रकाराला विरोध करावा लागणार आहे।